रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार, मी विक्रम गोखले. सह्याद्री वाहिनीवरच्या दुसरी बाजू या तुमच्या अतिशय आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. नाट्य साहित्याचा जो इतिहास आहे महाराष्ट्राचा गेल्या 250 वर्षाचा, या इतिहासाची सुरुवात ही पौराणिक नाटकापासून झाली. हळूहळू त्यात बदल होत गेले आणि ऐतिहासिक नाटकही अस्तित्वात आलं. मला जसं कळतंय तसं मी सांगतो, पौराणिक नाटकं मी पाहिली नाही फारशी, पण ऐतिहासिक नाटकं माझ्या बालपणापासून मी पाहिली. त्यामध्ये मी नटसम्राट नानासाहेब फाटकांपासून अनेकांना पाहिलं, मास्टर दत्ताराम यांना पाहिलं, चित्तरंजन कोलटकर यांना पाहिलं, अनेकांना पाहिलं. त्यानंतर हा जो ऐतिहासिक नाटकांचा प्रवास आहे तो थोडासा मंदावला. नंतर सामाजिक नाटकं यायला लागली आणि पुन्हा एकदा काळाची गरज म्हणून असेल, अचानक ऐतिहासिक नाटकही पुन्हा आपल्या दृष्टीला पडलं. यावेळेला तरुण पिढी ही या नाटकामध्ये आपल्याला नजरेला दिसून आली. या तरुण पिढीमध्ये आजच्या घडीला तरी अग्रभागी असलेलं जे नाव आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज शंभूराजे किंवा शिवाजीराजे यांची भूमिका करण्यासाठी याच कलावंताला बोलवलं जातं. त्याच्या नावाचा दबदबा आणि गवगवा फार मोठा आहे आणि तो कामही चांगलं करतो. अशा या कलावंताला आज आपण भेटणार आहोत, पण त्यापूर्वी त्याला इथे प्रत्यक्ष बोलवण्यापूर्वी या कलावंताची पाहणार आहोत आपण एक चित्रफीत. पुण्याच्या नारायणगाव इथल्या त्या मुलानं 12वी नंतर डॉक्टर होण्यासाठी मुंबईच्या GS मेडिकलला प्रवेश घेतला. अभिनयाच्या आवडीनं कॉलेजच्या स्पर्धात तो सहभागी झाला. डॉक्टर रवी बापट यांच्या मार्गदर्शनामुळे नाट्यक्षेत्राकडे वळला. तो डॉक्टर तर झालाच, पण पदार्पणातच मिळालेल्या सिरियलमुळे तो छोट्या पडद्यावरचा राजा शिवछत्रपती झाला. तो देखणा भारदस्त अभिनेता म्हणजे आजचा आघाडीचा कलाकार डॉक्टर अमोल कोल्हे. यानंतरही आघात, सत्ताधीश, साहेब यासारखे चित्रपट, तर भगवा, शिवपुत्र संभाजीराजे म्हणत्यात यासारखी नाटकं आणि रमा माधवसारख्या अनेक मालिकातही डॉक्टर अमोल कोल्हेंनी अभिनयाचे रंग भरले. पण राजा शिवछत्रपती यांचा आदर्श मानलेल्या डॉक्टर अमोलनी राजकीय पक्षाचं संपर्क प्रमुखपदही भूषवलं. डॉक्टरकी ते राजकीय नेता या अमोल कोल्हे यांचा प्रवास पाहूया त्यांच्या शब्दात आजच्या दुसरी बाजूमध्ये. तर सगळेजण स्वागत करूया आपले आवडते डॉक्टर अमोल कोल्हे यांचं. अमोल, स्वागत. दुसरी बाजू या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. तू हा पाहतोस का कार्यक्रम? पाहिलायस? हो. आवडला? आवडला. मग त्या कार्यक्रमाचा आज तू एक घटक आहेस, तू सहभागी होणार आहेस. तुझे जे काही लहानपणापासूनचे सगळा तुझा प्रवास आहे तो तू सांगणार आहेस. इथे बसणार आहेस आणि मी इथे बसून तुला प्रश्न विचारतो. अगदी. बस बस बस. अमोल, तुझ्या जन्मापासून सुरुवात कर. जन्म माझा नारायणगावचा. अच्छा. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुका आहे. जुन्नर तालुक्यात वडील
इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होते. त्यावेळी ते वडस धरणावर कामाला होते, मला आठवतं त्यानुसार. बर त्यामुळे जन्म शिवनेरीच्या पायथ्याचा आहे खरं तर. बर शिक्षण, प्राथमिक शिक्षण नारायणगावातच झालं 8वी पर्यंत. बर 8वीला मला आठवतं की एक प्रज्ञा शोध परीक्षा असायची, त्यावेळी मी महाराष्ट्रात दुसरा आलो होतो. त्यामुळे व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. हा मुलगा बोर्डात येऊ शकेल अशी एक आशा आईवडिलांना वाटली आणि मग शिक्षणासाठी मी पुण्यात आलो. बर त्यामुळे 9वी ते 12वी शिक्षण हे आपटे प्रशालेत झालं पुण्यात. व्हेरी गुड, अतिशय चांगली शाळा आहे होय. ती. आणि म्हणजे पुग वैद्यांनी जी सुरू केली होती हो, शाळा, हो. एकेकाळी नापासांची शाळा जिला म्हटलं जात होतं, आज ती शाळा मेरिटोरियस स्टुडंट्सची शाळा असं हो, म्हटलं हो, जातं. हो. त्यामुळे 10वीला बोर्डात होतो, 12वीला बोर्डात होतो आणि मग 12वीला बोर्डात आल्यानंतर सगळ्यात स्टेबल ग्रॅज्युएशन आपण करू असं वाटलं आणि म्हणून मग महाराष्ट्रातलं जे टॉपमोस्ट मेडिकल कॉलेज आहे, GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटल, इथे MBBS साठी आलो. MBBS विच ब्रांच? MBBS आय वॉज 98 बॅच MBBS. पुढची गंमत वेगळी आहे खरं तर. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मला खरं तर डर्मॅटॉलॉजी मिळालं होतं. बर पण मला अनेक जण मेडिकल फील्डमधले आमचे वेडापीर म्हणतात अशासाठी की मी सकाळी 11 वाजता डर्मॅटॉलॉजी जॉईन केलं बर आणि शूटिंगला सुट्टी मिळत नाही म्हणून दुपारी 4 वाजता मी रिझाईन केलं. बर. तुझं कौटुंबिक वातावरण लहानपणचं तुला आठवत आहे? हो, खूप छान आठवत आहे. खरं तर आधी आमची जॉईंट फॅमिली होती. बर शेतावर घर होतं. हो का? म्हणजे शेती तुमची स्वतःची स्वतःची शेती अजून आहे? अजूनही आहे. कोण करतं? आता बाबाच बघतात शेती. ओ हो हो हो. त्यामुळे बाबा नोकरीपेक्षा त्यांचा कल हा जास्त शेतीकडे होता. मला वाटतं कदाचित रक्तातच आलं असेल की शिक्षण एका क्षेत्रातलं आणि करिअर दुसऱ्या क्षेत्रात करायचं हे बहुतेक जेनेटिक आहे. तर त्यांना शेतीची आवड होती. त्यामुळे शाळेत जाताना ढेकळं फोडण्यासाठी कुळवणी केली जाते. हो तेव्हा त्या कुळवावर बसणं हा. हा माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी हा एक आनंदाचा प्रसंग असायचा आहेच तो आनंदाचा प्रसंग. की काका कुळव धरायचे आणि आम्ही दोन्ही बाजूला कुळवावर बसायचो आणि ती ढेकळं जी फोडली जातात कुळवाच्या त्या फाळाने, तो एक आनंदाचा प्रसंग असायचा. मैंद असं त्याला दुसऱ्या भागात म्हणतात महाराष्ट्राच्या. त्यानंतर बैलपोळ्याला बैल सजवून नाचणं, हो म्हणजे मला अजूनही आमच्या घरच्या बैलांची नावं लहानपणीच्या अजूनही आठवतात. अच्छा. म्हणजे भारत, सैतान, धिंगाण, पठाण अशी ती नावं होती. मग बैलगाडा शर्यती असू देत, त्यावेळी तो घाटातला संपूर्ण माहोल आणि मग तो टिपिकल तो आवाज झाली 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 भिर्र हा जो प्रकार होता तो अजूनही कुठेतरी मनात साठलेला आहे. कुठल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासामुळे तुला फायदा झाला पुढे आयुष्यामध्ये असं काही आठवतंय का? किंवा ज्यांच्याकडून तुला पुश मिळाला की तू अमोल जे करतोस ते बरोबर आहे, कर, किंवा हे करू नकोस, काय जे सल्ला चांगला, असं काही आठवतंय का? हा पुढे करिअरमध्ये आल्यानंतर जास्त सल्ला मिळायला लागला. पण लहानपणी शाळेत असताना एक वेगळेपण असायचं की नारायणगावला माझी गुरुवारी रापा सबनीस विद्या मंदिरची शाळा आहे जी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी वेल नोन आहे. अच्छा. अभ्यासा इतकीच ती एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजला सुद्धा म्हणजे अनेक राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू त्या शाळेतून निर्माण झालेले आहेत, कलाकार निर्माण झालेले आहेत. त्यामुळे एक व्यासपीठ होतं आणि ते खूप मनाला आवडायचं काका की गॅदरिंग संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेत आपला भाव वाढलेला असतो. ही एक गोष्ट होती. ती एक वेगळी ओळख म्हणून एक जी क्रेविंग असते प्रत्येकाच्या मनात, ती क्रेविंग कुठेतरी सॅटिस्फाय होत होती की दुसऱ्या दिवशी, गॅदरिंगच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. त्यामुळे आधी आपण काम चांगलं केलं असेल तर कौतुक नक्की मिळतं. हे जे मित्रमैत्रिणींचं कौतुक लहानपणापासून मिळत गेलं ते नक्कीच कायम एक प्रेरणादायी ठरत होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे तुझं यामध्ये येणं, या क्षेत्रामध्ये येणं, याला घरच्यांचा कसा काय प्रतिसाद होता? खरं तर आधी विरोध होता, बाबांचा विरोध होता. कारण मी त्याचं काय कारण? हो, कारण कोणीही या क्षेत्रात कधीच नव्हतं. त्याआधी जेवढं ऐकलं होतं या क्षेत्राविषयी ते कायम अळवावरचं पाणी. जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत मोतीबिंदू दिसतो, पडलं की मातीत मिसळून जातं. पण ते आज तसंच आहे, तसंच आहे. त्यामुळे बाबांचा विरोध होता, आईचा पाठिंबा होता. कारण मी लहानपणापासून जेवढ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये वगैरे सहभागी व्हायचो त्यावेळी आई ही माझी पहिली प्रेक्षक असायची. म्हणजे आजही आई माझी पहिली प्रेक्षक असते. म्हणजे आईला जर आवडलं तर जगातल्या सगळ्या माता भगिनींना आवडणार अशी खात्री, अशी एक मनोमन असते. तर आई त्या भाषणांची तयारी वगैरे करून घ्यायची. अच्छा. आणि बाबांचा आधी विरोध होता, पण पुढे पुढे एकदा
सुरुवात झाल्यानंतर तो बऱ्यापैकी मावळला गेला. म्हणजे एस्पेशली MBBSचं माझं संपूर्ण शिक्षण जेव्हा या क्षेत्रावर झालं, त्यानंतर बाबांना असं वाटलं की आपण म्हणतो तितकं खरोखर अस्थिर क्षेत्र नाही. पूर्ण MBBSचं शिक्षण जर फक्त कला क्षेत्रावर अभ्यास सांभाळून मुलगा करू शकतो, तर हे खरोखर तितकं वाईट नाही वाटत आहे. आणि मग बाबांनी पाठिंबा दिला. पण अमोल, हे तसं म्हणजे विरळा उदाहरण आहे की कलेच्या क्षेत्रावरती अवलंबून राहून MBBS सारखी पदवी मिळवणं, त्या मिळालेल्या कमाईवरती, हे अगदी वेगळंच उदाहरण आहे. सहसा कुठे बघायला मिळणार नाही. त्याला एक ॲक्च्युली कारण होतं खरं तर. म्हणजे मी 12वीत असताना बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आला. म्हणजे मी 12वीला मला आठवतं की डिसेंबर 12वी असेल, साधारण मार्चमध्ये परीक्षा असते, आणि बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आला. आणि त्यानंतर ऑलमोस्ट 1 ते 1.5 महिना ते अंथरुणाला खिळून होते. आणि त्यावेळी होईल की नाही, पुन्हा हा 12वी देऊ शकेल की नाही, कारण त्यावेळी हा बोर्ड टॉप करेल अशी 12वीला पुण्यातल्या क्लासेसमध्ये असं होतं की यावर्षीचा टॉपर हा बहुतेक अमोल असणार आहे. आणि 1.5 महिना पूर्ण अभ्यास सुटला होता. आणि एके रात्री बाबांनी मला सांगितलं की जर माझ्यामुळे तू गॅप घेतलास तर मी आयुष्यात स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. म्हणजे एक स्पिरिट आहे उसळी घेण्याचं, म्हणजे भिंतीला पाठ लागल्यानंतर उसळण्याचं जे स्पिरिट आहे, मला वाटतं त्या प्रसंगात खूप दडलेलं होतं की तिथून मी पुन्हा उसळी घेतली. मी 12वीला पुन्हा बोर्डात 11वा होतो. व्हेरी गुड. मी PCB ग्रुप माझा 97.33 होता. आय गॉट ॲडमिशन इन KEM. आणि एक गमतीची गोष्ट आहे ही की KEMमध्ये आम्ही असताना एक नाईट सुरू केली होती. त्याकडे मी नंतर येईन. पण ती एक कार्यक्रम बघून मराठीतले एक नामांकित दिग्दर्शक खरं तर त्याच वेळी माझ्याकडे आले होते आणि मला म्हणाले होते की माझ्या सिनेमात तुला काम करायला आवडेल का. आणि ते वळल्यानंतर मी त्यांचं कार्ड हे कचऱ्यात फेकून दिलं होतं की एवढ्या लवकर नाही जायचं, मला वयाच्या 40व्या वर्षानंतर इंडस्ट्रीमध्ये जायचं, तोपर्यंत मला न्यूरोसर्जन व्हायचं असं होतं. आणि त्यानंतर मी एकदा घरी गेलो, गावाला गेलो दिवाळीच्या वेळी, आणि पासबुक घरचं बेडवर पडलेलं होतं. आणि आईबाबा ही कळूसुद्धा देत नव्हते की किती आर्थिक ओढाताण आहे घरी, कारण वडिलांना पॅरालिसिस झालेला, आई हाऊसवाईफ, आणि या आर्थिक ओढाताणीतून आमच्या दोघांचं, माझ्या आणि माझ्या भावाचं शिक्षण सुरू होतं, आणि कळूच देत नव्हते. ते पासबुक पाहिल्यानंतर पहिल्यांदा मला असं जाणवलं की आय शुड स्टार्ट वर्किंग. मला आठवतं की MBBSचं पहिलं वर्ष जेमतेम संपलं होतं माझं, दुसऱ्या वर्षाची सुरुवात होती. आणि तेव्हापासून मी म्हटलं की घरच्यांना न सांगता आपण काम सुरू केलं पाहिजे. आपल्याला तोशीच पडू नये म्हणून जर घरचे एवढे हाल अपेष्टा सहन करतायत, तर घरच्यांना कुठेतरी त्रास त्यांचा कमी करता आला पाहिजे. म्हणून खरं तर मी काम सुरू केलं. आणि मग ते काम सुरू होता 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 कामातून काम मिळत गेलं. आणि एका पॉईंटला असं दिसलं की थ्रूआउट MBBS मला डिस्टिंक्शन आहे, अभ्यासावर कुठेही परिणाम झाला नाही. आणि ते करत असताना शिक्षण पूर्ण झालं होतं. तुला ह्या क्षेत्राकरता असो किंवा शैक्षणिक क्षेत्राकरता असो, ज्यांचे ऋण मान्य करावेत असे कोणी गुरुजनांपैकी आठवत आहेत का? हो, कोण? नक्कीच. आयुष्यात माझ्या 3 माणसांनी माझ्या आयुष्याला कलाटणी दिली असं मी कायम म्हणतो. एक पहिल्यांदा मी एक सांगतो, हॅट्स ऑफ टू युअर फादर, या. की त्यांनी तुला असं सांगितलं की मी स्वतःला माफ करणार नाही, माझ्या आजारपणामुळे तू जर जे तुझं उद्दिष्ट आहे तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीस माझ्यामुळे, तर मी स्वतःला माफ करणार नाही असं तरी तुला म्हटल्यामुळे यू जस्ट पुश्ड युअरसेल्फ अप. गुड गुड. म्हणजे आईबाबांव्यतिरिक्त मी 3 व्यक्ती म्हणतो. आईबाबा अशासाठी की बाबांनी कायम चॅलेंजिंग परिस्थिती ही समोर ठेवली. मला आठवतं मी 2री 3रीत असताना नदीच्या पाण्यात पोहायला शिकलो. मी जेमतेम मिसरूड फुटलेलं असताना मी बाईक चालवायला शिकलो. म्हणजे कुठली गोष्ट नाही असं नाही, तुला आलंच पाहिजे, कसं येत नाही ते आपण पाहू. आणि आईमुळे फार महत्त्वाची गोष्ट मी आयुष्यात एक शिकलो, ती म्हणजे बाबांना एस्पेशली पॅरालिसिस झाल्यानंतर आईने ज्या पद्धतीने बाबांची सेवा केली, त्यामुळे लग्न संस्था काय असते, या विवाह संस्थेतला खरा संस्कार काय असतो, हे खूप कुठेतरी मनावर कोरलं गेलं. आणि या दोघांव्यतिरिक्त 3 व्यक्ती मी ज्या कायम म्हणतो त्या म्हणजे एक डॉक्टर रवी बापट, हो, जे केईएमला शिकवायला होते. आयुष्य किती व्यापक असू शकतं, म्हणजे एकाच लाईफस्पॅनमध्ये माणूस किती वेगवेगळ्या गोष्टींना स्पर्श करू शकतो, हे मला बापट सरांकडून शिकायला मिळालं. त्यानंतर ज्या मी अपूर्वाई नावाच्या नाईटचा उल्लेख केला, त्याचे कोरिओग्राफर सुबल सरकार होते. अरे वा. त्यामुळे सुबलदांकडे मला अजूनही आठवतं, मी पहिल्यांदा जेव्हा गेलो होतो तेव्हा सुबलदांच्या घरी गेल्यानंतर एक KEMचा जस्ट 1st 2nd इयरचा स्टुडंट
खिशात जेमतेम रुपये जे काय म्हणतो आपण चहासाठी सुद्धा पुरेसे नसतील आणि ते गेल्यानंतर माझे डोळे दिपले होते की घरातल्या 4ही भिंती त्यांच्या या ट्रॉफीजने भरलेल्या होत्या. म्हणजे एखाद्या माणसाकडे एवढे अवॉर्ड्स असू शकतात हे त्यावेळी मी पहिल्यांदा पाहिलं होतं. पण आभाळाला हात लागल्यानंतर सुद्धा पाय जमिनीवर कसे रोवायचे असतात हे मी सुबलदांकडून शिकलो. आणि तिसरी व्यक्ती ज्याने आयुष्याला कलाटणी दिली ती म्हणजे कलावैभवचे निर्माते मोहन मोहन तोंडवळकर. तोंडवळकर. म्हणजे बा तू करतोयस हे म्हणून त्यांनी जो शंभूराजेच्या वेळी जो विश्वास टाकला हो होता. हो सगळ्या निगेटिव्ह रोल्स मी सिरियलमध्ये करत असताना आणि ज्या खंबीरपणे ते प्रत्येक वेळी पाठीशी उभे राहिले आणि नाटक धंदा काय असतो हे अगदी बारकावे निशी शिकवलं. या 3 माणसांनी आयुष्याला कलाटणी दिली. त्यामुळं कलाकार म्हणून माणूस म्हणून या 3 माणसांचा मी कायम ऋणी राहील. आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आपण, त्यानंतर पुन्हा गप्पा गोष्टी सुरू करणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. तुला दूरदर्शनचा कॅमेरा किंवा ज्याला आपण टेलिव्हिजन कॅमेरा म्हणतो तो आणि मूवी कॅमेरा याच्यापैकी पहिला कोणता कॅमेरा तुझ्या समोर उभा राहिला? आधी दूरदर्शनचा कॅमेरा, म्हणजे सह्याद्री आधी दूरदर्शन? सह्याद्री वाहिनी. किती सालची गोष्ट आहे? मला आठवतं 2001. अच्छा. वेन आय वॉज स्टुडंट. आणि मी ज्यांचं एक नाव घेतलं त्या सुबलदांचं बोट धरूनच मी पहिल्यांदा सह्याद्री वाहिनीच्या पायऱ्या चढलो होतो. पहिला दिवस त्यावेळी मेकअप रूममध्ये कसं असतं हे पाहण्यासाठी फिरताना मी पहिल्यांदा त्या लक्ष्मीकांत बेर्डेंना पहिल्यांदा याची देही याची डोळा पाहिलं होतं. बर बर बर. आणि ते फिरत असताना त्यानंतर स्टील रिमेंबर द नेम्स की घोषाल बाबू म्हणून एक सिनियर ऑफिसर होते. त्यांनी एक कार्यक्रमाची संकल्पना समोर ठेवली होती आणि मला सांगण्यात आलं होतं की 8 दिवसात याच्यावर काहीतरी करता येईल का. बर. आणि माझं उत्तर होतं चहा मागवलात तर बरं होईल, मी अर्धा तासात सुरुवात करतो. व्हेरी गुड. आणि विदिन हाफ ॲन आवर आय गेव हिम द कॉन्सेप्ट. आणि पहिला शो मी सह्याद्रीसाठी केला होता सांगा उत्तर सांगा नावाचा क्विज शो. पण मग ते तू लिहिलं होतंस का? हो, त्याचं मी लिखाण केलं होतं, त्याचं मी रिसर्च करायचो सगळ्या प्रश्नोत्तरांचा. म्हणजे त्यासाठी UPSCची सगळी पुस्तकं चाळून त्यातून रिसर्च, त्याची कॉन्सेप्ट आणि निवेदन अशा तिन्ही तू गोष्टी एक करायचो. अभ्यासू नट आहेस, अभ्यासू वृत्तीचा मुलगा आहेस, लेखकही आहेस, त्यामुळे आणखीन अभ्यासू आहेस. कसा काय तुला अनुभव होता दूरदर्शनचा किंवा कॅमेरा फेस करण्याचा? आणि नंतर तू अनेक सिरियल्समध्ये अनेक वाहिन्यांवरती हो. खाजगी वाहिन्यांवरती काम केलंस. दोन्हीकडचे अनुभव कसे होते? हा अनुभव कायमच खूप गोड होता, कारण त्यावेळी मी सगळं शिकत होतो. एकतर मी शिकण्याच्या फेजमध्ये होतो. म्हणजे आत्ताही मी अनेक वर्षांनंतर बहुतेक सह्याद्रीमध्ये आलो. हो. पण अगदी ड्रायव्हर्सपासून सगळेजण कसे आहात हा जो प्रश्न येतो ही एक कुठेतरी आपुलकी सह्याद्री वाहिनीने आधीपासून जी जवळ तयार केली असण्याची होती, भावना. जवळ असण्याची भावना होती. आणि त्यावेळी मी शिकत असताना माझा अभ्यास, माझ्या परीक्षांची वेळापत्रकं हे सगळं ॲडजस्ट करून याचं शूटिंग व्हायचं. आणि सांगा उत्तर सांगा नंतर लगेच आमची शाखा कुठे नाही जे झालं तर आमची शाखा कुठे नाहीने एक फार मोठं एक्सपोजर दिलं की त्यावेळी मी महाराष्ट्रभर फिरलो. महाराष्ट्रभरातल्या युवा पिढीशी एक संवाद साधला, एक काही स्वतःची मतं तयार होण्यासाठी. आणि ती मतं तयार होत असताना एका विशिष्ट सरकारी चौकटीत राहून सुद्धा मतं किती ठामपणे प्रदर्शित करता येतात याचं एक फार वेगळं शिक्षण मला सह्याद्री वाहिनी. अरे वा वा वा. व्हेरी गुड आन्सर, व्हेरी गुड आन्सर. आता खाजगी वाहिन्यांवरती काम करताना, नावं घेण्याची गरज नाही, पण खाजगी वाहिन्यांवरती काम करताना आपुलकी वगैरे ते सोडा, ते बाजूला ठेवा. एव्हरीथिंग हॅज बिकम ॲब्सोल्युटली प्रोफेशनल. सो प्रोफेशनॅलिझम इज द बेस ऑफ प्रायव्हेट चॅनल्स. परंतु तिथे सुद्धा काही अशा काही चॅनल्सवर अशी काही तुला अनुभव आले का की जिथे थोडा माणुसकीचा ओलावा आहे किंवा नावं न घेता नाही, माणुसकीचा ओलावाही नाही, असं काय काय घडलं? नाही म्हणजे हे सुदैव मी तुला एवढ्याकरता विचारतो. हे नुसतं मुलाखतीचा वेळ भरून काढायचा म्हणून नाही. नव्या पिढीचा तुझ्याकडे तुझा एक जबरदस्त मोठा फॅन आहे वर्ग. नव्या पिढीच्या कलावंताला आपण नेमकं काय करावं, कोणत्या चॅनलचे दरवाजे खटखटावेत, कुठे वेळ घालवावा, कुठे घालवू नये, हे समजण्याकरता मी या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडून मागवत आहे.
म्हणजे सुदैव तुम्ही जे म्हणालात ते अगदी खरं आहे की थरो प्रोफेशनलिझम हे बऱ्याच खाजगी वाहिन्यांमध्ये बघायला मिळतं, पण त्यातही मी खूप सुदैवी आहे की चॅनल म्हणण्यापेक्षा अनेकदा चॅनलच्या आधी जी माणसं होती, प्रोडक्शन हाऊसेस पूर्वीची. सोबत मी काम केलं, त्या प्रोडक्शन हाऊसेसकडून मला खरंच खूप चांगला अनुभव आलेला आहे. Good, म्हणजे खूप good. प्रत्येक ठिकाणी माणूस की प्रत्येक ठिकाणी एक हक्काचं माणूस असल्याचा जो फील आहे, हा अनेक वेगवेगळ्या प्रोड्युसर्स वेगवेगळ्या चॅनलसाठी काम करत असताना आहे. चॅनल बिलॉंगिंग म्हणाल तर काही मोजक्या चॅनल्समध्ये खरोखर मला आजही आपले पण वाटतं, पण जसं तुम्ही म्हणाल ते काही चॅनल्समध्ये हे गणित खूप थेट डोक्यात असतं तिथे फक्त एवढंच लक्ष असतं की हा केवळ उगवत्या सूर्याला सलाम हा, आहे. बस. एकदा सूर्य मावळतीला लागल्यानंतर त्याला कोणी विचारायला जाणार नाही, हे इतकं क्लिअर आहे आणि दॅट इज प्रोफेशनलिझम. तर तसं सह्याद्रीवर नाही. तसं नक्कीच नाही. गुड गुड. तुझ्या आत्तापर्यंतचा हा जो काही प्रवास आहे ह्या क्षेत्रातला, त्याच्यामध्ये अनेक ज्येष्ठ लोकांशी तुझा संपर्क आला असेल, वैचारिक देवाणघेवाण झाली असेल. जसं आता मला कोणी विचारलं, आय एम नाव 70, पण मी जेव्हा माझ्या 35शीला वगैरे होतो तेव्हा मला नटसम्राट नानासाहेब फाटकांच्या बरोबर त्यांच्या घरात बसून त्यांची स्वगत ऐकण्याचा योग आला. मास्टर दत्ताराम यांच्या घरी जाऊन नाटकाच्या संदर्भातल्या काही जबरदस्त आठवणी मला गोळा करता आल्या. तर असं तुझं कोणाशी काही संपर्क ह्या तुझ्यापेक्षा खूप वडील असलेल्या किंवा रादर माझ्यापेक्षाही वडील असलेल्या अशा कोणाशी तुझा जुन्या पिढीतल्या नटांशी संपर्क आला का? हो नक्कीच. म्हणजे मला अजूनही तो प्रसंग खूप प्रकर्षाने आठवतो, कारण आयुष्यात मला मिळालेलं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट असं मी त्या गोष्टीला मानतो. आमचा पार्ल्याला दीनानाथ नाट्यगृहामध्ये प्रयोग होता आणि त्या कुठला? शंभूराजेचा प्रयोग बर, होता. बर. आणि त्या प्रयोगाला बाबा आले होते, माझे चंद्रकांत वडील? गोखले. होय, बर. ते आले होते त्या प्रयोगाला. आणि प्रयोग संपला, मध्यंतरामध्ये आपण जसं जाऊन सिनियर कोणी आल्यानंतर जे विचारतो तसं मी विचारलं, बाबा कसं वाटलं? त्यांनी असं शांतपणे पाहिलं माझ्याकडे आणि मला म्हणाले की उत्तम काम करताय, फक्त तुमच्या डोक्यातला काशीनाथ तेवढा बाजूला करा. बर. तर बाजूलाच मोहन काका बसले होते, मोहन तोंडवळकर. मोहन तोंडवळकर यांनी विचारलं, काय कळलं नाही? ते म्हणाले की मी 25 वर्षांनंतर पुन्हा काशीनाथला स्टेजवर पाहिलं, तीच अच्छा. एंट्री, तेच हातवारे, तीच पकड, हे सगळं मी पुन्हा पाहिलं. त्यानंतर मोहन काका हसले. तर बाबांनी विचारलं, मी काय वेगळं बोललो का मोहन शेठ? ते मोहन शेठ म्हणायचे, मोहन शेठ वेगळं बोललो का? म्हणजे नाही, याचा जन्म 80 सालचा, त्यामुळे डॉक्टरांना पाहिलं असण्याचं कुठलीही शक्यताही नाही आहे. त्यानंतर बाबांचा मोठेपणा, बाबांनी हा हात हातात घेतला आणि मोहन काकांना सांगितलं, मोहन शेठ हा चमत्कार आहे, याला जपून ठेवा. अच्छा. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला पुन्हा फोन केला. मला अजूनही आठवतं, 12 सव्वा 12ची वेळ असेल, बालगंधर्व रंगमंदिरला प्रयोग होता, पुण्याला लगेच. पुण्याला, आणि प्रयोग सुरू होणार होता. आणि मला फोन आला की मी चंद्रकांत गोखले बोलतोय, काल आपण भेट. म्हटलं बाबा बोला ना. त्यामुळे काल मी गेल्यानंतर खूप वेळ तुझ्या प्रयोगाचा विचार करत होतो. या प्रयोगामध्ये मला फारशी चूक सापडलीच नाही. तर इंटरव्हलच्या आधी फक्त एक तू जी एंट्री घेतोस तिथे एक हलकंसं स्माईल आहे चेहऱ्यावर, त्याच्याऐवजी धीरगंभीर भाव आले तर आणखी संयुक्तिक वाटेल, एवढी एकच चूक जाणवली. आणि हे तुझं यश आहे असं मी मानतो, खूप मोठे व्हा, असा त्यांनी जो भरभरून आशीर्वाद दिला होता. वाटतं हे खूप मोठं एक सर्टिफिकेट मला मिळालं होतं त्यांच्याकडून. आणि त्यानंतर मोठे कलाकार म्हणजे आता तुम्ही समोर आहात म्हणून नाही, पण एक वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी खूप खूप मोजकी लोक, म्हणजे ज्या वेळी मी स्टेजवर आलो किंवा मी या क्षेत्रात आलो त्यानंतर वैचारिक देवाणघेवाणीसाठी तुमच्यासारखी खूप थोडी माणसं आहेत असं मला वाटतं. म्हणजे जी तुमच्याबाबत चर्चा करताना किंवा तुमच्याशी चर्चा करत असताना कुठल्याही भूमिका, मला आठवतं आपण एक सिनेमा केला होता रणभूमी नावाचा, आघाच्या आधी रणभूमी नावाचा एक सिनेमा केला होता आणि माझ्या रोलविषयी मी खूप कन्फ्युज्ड होतो. आणि त्यावेळी मी तुमच्याकडे येऊन तुम्हाला विचारलं होतं की हा रोल मी असा स्प्लिट केलेला आहे, तर याच्यामध्ये काय वेगळेपण असायला हवं. सो हा जो एक आपुलकीचा टच हा जो कायम मिळतो मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, हा नक्कीच वाखाणण्यासारखं असं वाटतं. किंवा राजा शिवछत्रपतीसाठी जेव्हा मी फिजिक प्रिपेअर केलं होतं तेव्हा हक्कानं तब्येत चांगली झाल्यानंतर फोन करणारे 2 ज्येष्ठ अभिनेते आहेत, ते म्हणजे एक मोहन जोशी आणि दुसरे रमेश भाटकर. तब्येत चांगली झाली तर आवर्जून फोन करतील, तब्येत बिघडलेली दिसली तरी सुद्धा आवर्जून फोन करतील, लक्ष नाही करे सध्या तुझं. इतका हा जो हक्काचा जो हा एक ओलावा आहे तो खरोखर चांगला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सध्या तुझं नाटक सुरू आहे जे महानाट्य शिवपुत्र शंभूराजे, या व्यतिरिक्त आणखीन काही करतोयस तू दुसरं? आणखी शंभूराजे अजून सुरू आहे.
बर. त्यानंतर भगवा नावाचं एक महानाट्य मी स्वतः प्रोड्यूस केलेलं आहे. मी त्याच्यात कामही करतो. बर. म्हणजे भगव्या ध्वजाची महती आणि माहिती, आर्यांपासून तो आजतागायत हा भगवा ध्वज नेमका काय आहे या कसा रिस्पॉन्स आहे रे ह्याला, ऐतिहासिक या नाट्यकृतीनं रिस्पॉन्स कसा आहे? उत्तम प्रतिसाद आहे, उत्तम प्रतिसाद आहे. म्हणजे शिवपुत्र संभाजी विषयी जर म्हणायचं झालं तर मागे संभाजीनगर औरंगाबादला जेव्हा प्रयोग होता तेव्हा 6 दिवसात 4.5 लाख लोकांनी हा प्रयोग पाहिला होता. वा वा वा. एखाद्या कलाकाराच्या आयुष्यातला सर्वोत्तम प्रसंग जे मला कायम वाटतं ते मला आठवतं की दुसरा की तिसरा प्रयोग सुरू होता आणि पाऊस सुरू झाला. तर इतकी कॉस्टली ड्रेपरी, इतक्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे मला वाटलं पाऊस थांबवावा लागेल, म्हणजे पावसात प्रयोग थांबवावा लागेल. आणि समोर साधारणतः एक 22-25 हजार प्रेक्षक होते. ओ हो हो. जेव्हा मी मागे विंगेत पाहिलं तर विंगेतले सगळे डोळे विस्फारलेले दिसले. म्हणून मी समोर जेव्हा नजर गेली तेव्हा त्या 22-25 हजार प्रेक्षकांनी खुर्च्या उचलून डोक्यावर धरल्या होत्या. म्हणजे माझ्याकडे आजही तो फोटोग्राफ आहे जो माझा लाईफ टाईम मोमेंट असं मी म्हणतो, की त्या 22-25 हजार प्रेक्षकांनी खुर्च्या डोक्यावर धरलेल्या आणि भर पावसात सांगितलं होतं की आम्ही थांबत नाही, तुम्ही थांबवू नका, प्रयोग पूर्ण होऊ द्या. ग्रेट. 45 मिनिट पुढचा तसा प्रयोग सुरू होता. ग्रेट ग्रेट. प्रेक्षकही ग्रेट, तूही ग्रेट. तू आजपर्यंत नाटक, सिनेमा, हे मोठे मोठे शोज, हे तर फार मोठ्या प्रमाणावरचा शोज आहेत किंवा सिरियल्स, तर अशा तऱ्हेच्या घटनातून अनेक वेळेला प्रसंगावधान राखणं आणि शो मस्ट गो ऑन, कम व्हॉट मे, एक्सेप्ट डेथ, हे जे तत्व आपण पाळतो, तर तसे काही जिथून नवीन आणखीन काही शिकता येईल असे काही खास अनुभव आलेले आहेत का? आता हा एक झाला की जो पावसामुळे नाटक बंद होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रेक्षकांनी 25,000 प्रेक्षकांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन त्याच्या सहाऱ्याने नाटक तुम्ही चालू ठेवा, आम्ही पाहायला तयार आहोत, असेच स्फूर्ती देणारे असे काही प्रसंग किंवा जरा थोडं दुःख झालेले असे काही प्रसंग आहेत का? हो, असे विशेषतः ऐतिहासिक भूमिका करताना मला कायम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं एक वाक्य कायम आठवतं. त्यांनी राजा शिवछत्रपतीच्या वेळी जेव्हा सांगितलं होतं ते असं होतं की तुम्ही जेव्हा ऐतिहासिक भूमिका करता तेव्हा तुम्ही केवळ कलाकार राहत नाही, तर तुम्ही तुमच्या दैदिप्यमान इतिहासाचे ब्रँड अँबॅसेडर असता. त्यामुळे कुठेही त्या भूमिकेला कमीपणा येणार नाही, त्या व्यक्तिमत्वाला कमीपणा येणार नाही, याची खबरदारी कायम तुम्हाला स्वतःला घ्यायची असते. मला आठवतं शंभूराजेचा आम्ही वसईमध्ये प्रयोग करत होतो आणि त्यावेळी मी बराच बारीक होतो आणि पॅडिंग घालावं लागायचं. नाही, आता सुद्धा तू जाडाबिडा नाहीस, तू स्ट्रॉंग आहेस. यू आर हेफ्टी इन अ डिफरंट वे, यू आर अ स्ट्रॉंग यंग मॅन. थँक्यू. आणि ते पॅडिंग मी जेव्हा घातलं आणि दुसऱ्या अंकाला प्रवेश केला तर शंभूराजेमध्ये असं की मी सलग 45 मिनिट जवळपास स्टेजवर आहे. आणि तेव्हा मला जाणवलं की बहुतेक प्रॉपर्टीवाल्याने पॅडिंग चुकीच्या ठिकाणी कुठेतरी ठेवलं होतं आणि काहीतरी चावतंय आतमध्ये, एवढीच मला गोष्ट जाणवली. अरे बापरे. 45 मिनिट आतमध्ये काहीतरी चावत होतं आणि शो तसाच सुरू होता. चेहऱ्यावर कुणालाही कळलं नव्हतं. मी आल्यानंतर जेव्हा पॅडिंग काढलं तेव्हा ते संपूर्णपणे आतमध्ये लाल मुंग्यांनी भरलेलं होतं. आणि अशा याच्यात तो 45 मिनिट कुठेही चेहरा हलू न देता संभाजी महाराजांचा आवेश आणि त्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. किंवा आता शिवपुत्र संभाजीला मी जे करतो यामध्ये काका मी तब्बल 12 एंट्रीज या घोड्यावर घेतो. हो हो, म्हणजे संपूर्ण प्रेक्षक हा एक स्टेज असतं. हो, त्यामध्ये वेगवेगळे गँगवेज असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी 12 एंट्रीज या घोड्यावर प्रेक्षकांमधून घेतो. म्हणजे एकाच वेळी खूप कसरती असतात. घोडा कंट्रोलमध्ये ठेवणं, त्याच वेळी प्रेक्षकांचा उत्साह सांभाळणं, त्याच वेळी भूमिकेचा आप तो तसाच राहिला आणि पाहिजे. प्रेक्षकांच्या मुळे किंवा संख्येमुळे किंवा जवळ येण्यामुळे जनावर जर बिथरलं तर त्याला कंट्रोल करणं हे अवघड आहे. अगेन हॅट्स ऑफ टू यू अमोल. एनिवे, तू हे सगळं करत असतोस, म्हणजे तुझं चालू आहे. आत्ताची जी रंगभूमी प्रेक्षकांच्या वाट्याला येते, नटांच्या वाट्याला येते, त्याबद्दल तुझं काय, चांगली वाईट मतं, बरी मतं काय आहेत तुझी? मी खूप आशावादी आहे काका खरं तर रंगभूमीविषयी. कोणी काही जरी म्हणत असेल की प्रेक्षक आज नाटकाचा प्रेक्षक कमी झाला आहे किंवा सिरियलमुळे प्रेक्षक खूप जास्त हा टी व्ही भोवती केंद्रित झालेला आहे, असं असूनही गेल्या 4-5 वर्षांचा जर विचार केला तर दर्जेदार नाटक आलं
तर प्रेक्षक नक्कीच गर्दी करतात. आणि त्याही पलीकडे कलाकार म्हणून मला एक असं वाटतं की सिरियलच्या शूटिंगच्या डेट्समुळे, मालिकांच्या शूटिंगच्या डेट्समुळे आजकाल दौरे खूप कमी झालेले आहेत. पण हे जर दौरे झाले तर दौऱ्यांमध्ये तेवढाच प्रेक्षक आहेत. म्हणजे मी गेल्या वर्षीचा अनुभव सांगतो. कडेपूरला प्रयोग होता, त्यानंतर कडेपूरला शेतामध्ये बांधलेलं स्टेज आणि शेतातल्या स्टेजवर मी आनंद कुलकर्णी आमचे कॉन्ट्रॅक्टर, त्यांना विचारलं, आनंदराव कसा प्रयोग होईल? नाही डॉक्टर, गंमत बघा. आणि जेव्हा प्रयोग सुरू झाला काका, तेव्हा समोरच्या नांगरलेल्या शेतामध्ये 20,000 लोक बसलेले होते. हे प्रेक्षक येतात. मी मायनीसारख्या ठिकाणी प्रयोग केला. मी गारगोटीच्या ठिकाणी मी स्वतः पाहिलं की पाऊस पडून गेल्यानंतर चिखलावर प्लास्टिकच्या चटया टाकून तुडुंब चौक भरून लोक प्रयोग बघतात. फक्त या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी कलाकारांनी एकतर वेळ काढायला हवा. आम्हीच थोड्या खूप सुखसुविधा ज्या कायम म्हणतो त्यांचा थोडासा एक विचार करायला हवा की प्रत्येक ठिकाणी तितक्याच उत्तम दर्जाची साऊंड सिस्टीम नसेल, कदाचित चिलटं फिरत असतील, प्रत्येक ठिकाणी एसी ऑडिटोरियम नाही मिळणार, पण तो प्रेक्षक तुमच्याशी तितका जर दिलदारपणे जर आहे तर त्या प्रेक्षकापर्यंत नाटकावर प्रेम करणारा प्रेक्षक मिळणं हे महत्त्वाचं आहे. आपण तुझ्या पुढच्या कथनाकडे वळूया त्यापूर्वी एक पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. राजकारणामध्ये कसा काय आलास तू आणि का? मला वाटतं हे आनंदाचं गुणोत्तर आहे. म्हणजे मी काय जेव्हा स्वतःला प्रश्न विचारतो, तुझं नेमकं काय चाललंय, किंवा माझ्या बाबांशी जर तुम्ही गप्पा मारल्या तर ते म्हणतील का पोराचं खरं नाही, एक स्थिरावतो नाही तर दुसरीकडे जातो, दुसरं स्थिरावतो नाही तर तिसरीकडे जातो. ते म्हणतो जिकडे जिकडे तू जातोय तिकडे तिकडे तुझी गुणवत्ता ही तू सिद्ध करत करत जातोयस आणि तो आलेख हा वरती चढणार आहे असं माझ्या लक्षात येतं. थँक्यू. त्यामुळे मी म्हणतो की जर मी डॉक्टर असतो तर मी दिवसाला, फार तर खूप फ्लरिशिंग प्रॅक्टिस असती तर मी दिवसाला समजा 200-300 लोकांना भेटलो असतो. म्हणजे मी एका दिवसात 200 ते 300 लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला असता. जेव्हा मी अभिनेता झालो तेव्हा माझा एक प्रयोग बघण्यासाठी जर आज 1000, 2000, 5000 लोक येतात तर मी 3 तासात तेवढ्या 5000 लोकांना आनंद देतो. आणि जर मी हेच विचार कायम ठेवून राजकारणात सक्रिय राहिलो तर माझा एक चांगला निर्णय हा लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण. अरे वा, क्या बात है. आनंदाचं गुणोत्तर असं मला वाटतं. क्या बात है, क्या बात है, वंडरफुल. म्हणजे हे मला कळलं की तू ह्या आनंदाचं गुणोत्तर जे आहे ते तू मांडलंस, पण हा तुझा चांगला निर्णय जो आहे, जो लक्षावधी लोकांच्या करता चांगला ठरू शकतो, तो घेण्याकरता तुला स्वातंत्र्य किती मिळतं? नक्कीच. एक मी आधी थोड्या आधीच्या गोष्टीकडे अशासाठी येतो की महाराजांची भूमिका झाल्यानंतर मी एक व्याख्यानांचा एक कार्यक्रम करतो. हो, ज्यामध्ये मी प्रश्नोत्तरं करतो. आणि विशेषतः मी तरुण पिढीला प्रेफर करतो की तरुण पिढीसमोर मला बोलायला आवडेल. प्रेम ते अध्यात्म या विषयावर त्यांचे प्रश्न आणि माझी उत्तरं. आपण कुठल्याही विषयांवर बोलू, तुमच्या मनात जे काही आहे ते मोकळेपणाने बोला, मी उत्तरं देतो. त्यात जी समाधानकारक गोष्टी मिळतात हे करत असताना काका महाराष्ट्रभर फिरताना एक गोष्ट मला जाणवली ना की आजच्या तरुणाईला खूप काही सांगायचं आहे, त्यांची खूप काही मतं आहेत, त्यांच्या मनात खूप काही प्रश्न आहेत, त्यांना समाधानकारक उत्तरं मिळत नाहीयेत. त्यावेळी त्यांचा कुठेतरी आवाज असायला हवा, ही एक फार महत्त्वाची गोष्ट होती. आणि जो तुम्ही दुसरा प्रश्न विचारलात की ते निर्णय घेण्याची मुभा किंवा स्वातंत्र्य मिळतं का, तर सुदैवानं मी आज एका अत्यंत सुसंस्कृत राजकीय नेतृत्वाखाली काम करतो आणि त्यात नक्कीच ही मुभा मिळते. आणि स्वतः माझ्या नेत्यांचा विचार तितका सुसंस्कृत आणि हा सखोल असल्यामुळे ती नक्कीच तेवढी मुभा ही हमखास मिळते काम करताना. सो यू आर हॅपी इन ऑल 3 या आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी हॅपी. तुझं बीइंग अ डॉक्टर, बीइंग अन ॲक्टर, बीइंग अ पॉलिटिशियन, यू आर हॅपी. व्हेरी हॅपी. आनंदाचं गुणोत्तर ते बरोबर आहे. बरोबर आहे. तू कविता वगैरे करतोस असं मी ऐकलं. एखादी व्याख्यान देतोस त्याबद्दल तू सांगितलंसच आणि ते फार महत्त्वाचं आहे. यू ट्राय टू कम्युनिकेट विथ द यंगर जनरेशन ऑफ दिस कंट्री, विच इज व्हेरी इसेन्शियल, नीड ऑफ द आवर. हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते तू फार चांगलं काम करतोस. खरोखरच खात्री आहे माझी की तरुणांना खूप काही म्हणायचं आहे, खूप करायचं आहे, पण कोणाच्या पायावर डोकं ठेवावं अशी व्यक्ती मिळत नाही. निदान कोणाला ऐकावं, निदान एवढं जरी त्यांना लक्षात आलं आणि ते तुझ्यासारख्या लोकांना जेव्हा ऐकतील तेव्हा त्यांना बरंच काहीतरी मिळू शकेल याची मला खात्री आहे. पण तू कविता वगैरे करतोस,
ऐकवतोस का कोणाला? म्हणजे इतरांना ऐकवतोस का नाही ते मला माहित नाही. मला ऐकवशील का एखादी? नक्की, आणि नक्की. आमच्या प्रेक्षकांना नक्कीच ऐकवेन. तुला आवडणारी जी कविता आहे, तुझ्या दृष्टीने जी तुला आवडलेली आहे, काहीतरी म्हणणारी कविता आहे, काहीतरी सांगणारी आहे, सकस आहे, अशी कविता जरा ऐकवशील तर बरं होईल. 2 ऐकवतो. एक तुम्ही म्हणालात आवडलेली. मला जी आवडलेली आहे तिला मी आवडावं म्हणून जी कविता कारणीभूत ठरली, बर. ती माझ्या तेव्हाच्या प्रेयसीसाठी आणि आत्ताच्या बायकोसाठी ती जी केलेली कविता चारोळी आहे. ती चारोळी फक्त ऐकवतो. सकाळची सोनपिवळी उन्हं तुझ्या चेहऱ्यावर उतरतात. सकाळची सोनपिवळी उन्हं तुझ्या चेहऱ्यावर उतरतात. थोडंसं तेज उधार घेऊन मग दिवसभर मिरवतात, मग दिवसभर मिरवतात. क्या आणि बात आहे. दुसरी एक माझी आवडीची कविता आहे. क्षितिजा पलीकडलं ध्येय असावं आणि गरुड भरारीची तयारी. क्षितिजा पलीकडलं ध्येय असावं आणि गरुड भरारीची तयारी. बाहूंमध्ये बळ असावं आणि मनामध्ये उभारी. कितीही दुःख वाटलं तरी चेहऱ्यावर असावे हास्य तरंग. कितीही दुःख वाटलं तरी चेहऱ्यावर असावं हास्य तरंग. कितीही अपेक्षा भंग झाले तरी ध्येय राहावं अभंग. खूप दिवसांपासून वाटतंय, खूप दिवसांपासून वाटतंय असं एकदा तरी जगून पाहावं. अपयशाला रोज हिणवत यशाला जिंकत जावं, यशाला जिंकत जावं. अरे व्हेरी गुड. आम्हाला पण भेटायला पाहिजे केव्हा तरी. हां, छान छान, व्हेरी गुड. आता तू आणखीन एक काम करतो. म्हणजे ही 4-5 गोष्टी झाल्या, व्याख्यानं, कविता, पॉलिटिक्स, ॲक्टिंग आणि वैद्यकीय शास्त्र. यापेक्षा आणखीन पुढचं काम करतोयस हे माझ्या कानावर आलं की तू गडकिल्ले संवर्धनासाठी सुद्धा काम करतोयस. हे काय नेमकं काय करतोस? यामध्ये एक प्रसंग घडला होता. आणि ते तुला कसं काय सुचलं आणि त्याबद्दल पुढे काय करणार आहेस? कारण कानिकपाळी ओरडून सुद्धा तुझ्यासारख्या माणसांनी, तुझ्यापेक्षा ज्येष्ठ लोकांनी, सरकार कोणतंही येऊ दे सत्तेमध्ये, परंतु त्या संदर्भात पुढे काही करत नाही, काही होत नाही. हे पेपरमधून बातम्या वाचतोस की इकडे हे असंच पडलेलं आहे, भग्नावशेष आहेत, बस दुसरं काही होत नाही, झाडं झुडपं वाढलेली आहेत. तर ते एवढ्यासाठी मी विचारतो की त्या दृष्टीने पुढचं नियोजन काय? याला एक प्रसंग घडला होता. मी एका हिंदी म्हणजे एका हिंदी वाहिनीसाठी वीर शिवाजी नावाची मालिका करणार होतो. बरं. आणि ही मालिका करत असताना चॅनलचे डिरेक्टर आले होते आणि त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं की देखिए डॉक्टर साहब, शिवाजी कोई राजा थे नहीं, ही वॉज ओनली अ सरदार. अच्छा. म्हटलं जरा शूटिंग थांबवूयात. प्रोडक्शनचे लोक पळत आले, धावत आले. म्हणजे डॉक्टर, कळतं का तुला, नॅशनल टेलिव्हिजनवर चाललायस तू, पहिली लीड सिरियल आहे, काहीतरी फायद्याचा विचार कर. म्हटलं महाराज, या विषयावर फायदा तोटा हा सवाल नसतो. म्हटलं शूटिंग थांबवा. ते दिग्दर्शक चालत आले. म्हणे काय झालं? म्हटलं शिवाजी महाराज वॉज द ओनली किंग हू वॉज नॉट बॉर्न ॲज अ किंग, हू नेव्हर बिट्रेड एनीवन टू बिकम अ किंग. ही स्वोन हिमसेल्फ ॲज अ किंग अँड वेन ही पास्ट अवे टिल दॅट टाइम ही वॉज अ किंग. नन ऑफ द ग्रेट 70s इन द वर्ल्ड, मग जुलियस सीझर असो, नेपोलियन बोनापार्ट असो, अलेक्झांडर असो, हा कोणीही या क्रायटेरियावर बसत नाही. आता कबूल करा. त्यासाठी की तू खूप इमोशनल आहेस या गोष्टीबाबत. म्हटलं हो, मी खरंच इमोशनल आहे या गोष्टीबाबत. त्यानंतर त्यांचा दुसरा प्रश्न पटकन आला की मग तुमच्या महाराजांचा एकही किल्ला तुम्हाला शाबूत का ठेवता आला नाही? तर मी पटकन उत्तर दिलं की ज्यांनी ज्यांनी मुघलांशी आणि इंग्रजांशी सुलह केली त्या ठिकाणी तुम्हाला किल्ले दिसतात. तुम्हाला गुजरातमध्ये किल्ले दिसतात, तुम्हाला राजस्थानमध्ये किल्ले दिसतात, तुम्हाला पंजाबमध्ये किल्ले दिसत नाहीत, तुम्हाला बंगालमध्ये किल्ले दिसत नाहीत, तुम्हाला महाराष्ट्रात किल्ले दिसत नाहीत. जे जे वॉरियर फोर्ट्स होते ते भग्नावशेष करण्यामध्ये इंग्रजांनी धन्यता मानली. एवढ्यापुरतं उत्तर झालं, शूटिंग झालं. त्या रात्रभर मी झोपू शकलो नाही. माझ्या मनात प्रश्न असा आला की मी आजही मुघल जाऊन एवढे वर्ष झाले, इंग्रज जाऊन आता 67 वर्ष होत आली, आपण त्यांच्याच नावाने कधीपर्यंत बिलं फाडणार आहोत? मी दुसऱ्या दिवशी पुण्यात गेलो. पुण्यात काही ग्रुप्स किल्ले संवर्धनासाठी काम करतात. बरं. त्यांना मी म्हणालो की या गोष्टीत आपण काम करू शकतो का? तर तब्बल 117 अशा संघटना एकत्र आल्या. बरं. त्यांना म्हणालो की मी फ्री ऑफ कॉस्ट तुमचा ब्रँड अँबॅसेडर प्लस तुमचा फंड रेझर म्हणून काम करीन. आणि त्या हॅट्स ऑफ टू यू अमोल. काम करतो. म्हणजे महानाट्याचा जेव्हा प्रयोग असतो तेव्हा मी खरोखर झोळी घेऊन प्रेक्षकांमध्ये फिरतो. मी सांगतो की स्वतःच्या घरासाठी मागत नाही, महाराजांसाठी मागतोय, महाराजांच्या कामासाठी मागतोय. एक स्वप्न आहे, वेडं स्वप्न. मला माहीत नाही खरोखर काका की या हयातीत ते पूर्ण होईल की नाही. एक माझं वेडं स्वप्न आहे की मला पुन्हा एकदा महाराजांची राजधानी असलेला रायगड हा पूर्ववत झालेला बघायचा आहे, 17व्या शतकात होता तसा. आणि ही फक्त भाबडी कल्पना नाही, यामध्ये एक इंटिग्रेटेड एक कॉन्सेप्ट आहे
ती म्हणजे जर किल्ल्यांचं संवर्धन झालं तर यातून बायोडायव्हर्सिटीचं खरोखर जतन होऊ शकतं. अनेक वनस्पती, अनेक पक्ष्यांच्या प्रजाती या केवळ सह्याद्रीच्या घाटांमध्ये दिसतात. त्यामुळे यामध्ये किल्ल्यांचं संवर्धन, त्यातून इतिहासाचं जतन, त्यातून बायोडायव्हर्सिटी, त्यातून पर्यटनाला फार मोठी चालना मिळेल. म्हणजे अनेक किल्ले जे आहेत हे धरणांच्या बॅकवॉटरच्या आसपास आहेत. जर काश्मीरसारख्या एका राज्याची 60% म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्था ही पर्यटनावर चालते आणि त्यातले 60% पर्यटक हे महाराष्ट्रातून जाणारे काश्मीरमध्ये आहेत, ही आकडेवारी सांगते. असं असताना जर महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचा जर संपूर्णपणे विकास झाला तर त्या पर्यटनाला चालना मिळेल, त्यातून तिथल्या स्थानिक तरुणांना फार मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल आणि इतिहासाचं आपोआप जतन होईल. हा संपूर्ण जर एक अजेंडा समोर घेऊन आपण चाललो तर नक्कीच त्यातून सक्सेस आहे. आणि याचं उदाहरण आहे म्हणजे आता मी लोहगडला घनगड लोणावळ्याच्या जवळ त्याचं काम सुरू केलेलं आहे, किंवा जुन्नर तालुक्यामध्ये चावंडचा एक किल्ला आहे त्याचं काम सुरू केलेलं आहे. या चावंडच्या किल्ल्याला दरवर्षी साधारणतः 500 ते 1000 पर्यटक यायचे त्या किल्ल्यावर. जेव्हापासून किल्ल्याचं काम सुरू झालं आहे तेव्हा गेल्या वर्षभरात चावंडच्या किल्ल्याला 10,000 पर्यटकांनी भेट दिलेली आहे. हे 10,000 पर्यटक जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या नाश्त्याची, जेवणाची सोय हे किल्ल्याच्या पायथ्याला असणारे ग्रामस्थच करतात. त्यामुळे स्थानिकांना आपोआप तिथे रोजगार मिळतो. आणि तिथे मला या किल्ल्यामुळे रोजगार मिळतो म्हटल्यानंतर त्यावर कुठलीही घाण होणार नाही, त्याचं कुठेही त्याचं संवर्धन होईल याची संपूर्ण काळजी हे ते ग्रामस्थच घेतात. सो इट्स अ मॉडेल. आता हे हळूहळू किती एनलार्ज करता येईल याच्यावर ही जी सगळी तुझी सुंदर कल्पना आहे आणि नुसती कल्पना नाही, तुझे प्रत्यक्ष प्रयत्न चालू आहेत आणि तुझ्याबरोबर 117 विविध संघटना तुझ्याबरोबर आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना आमच्यासारख्या वृद्ध लोकांना घेऊन मदतीला सरकार दरबारी जाता येईल का? कारण हे खूप महत्त्वाचं काम तू करतोयस. नाही, प्रत्येक वेळी माझं उलट असं म्हणणं आहे की सरकार, महाराज फक्त सरकारचे नाहीत, महाराज जर माझे सुद्धा आहेत, महाराज जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाचे आहेत. आज शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय म्हणणार नाही असा आवाज महाराष्ट्रात नाही. तर प्रत्येकाने फक्त स्वतःच्या मनाला एकच प्रश्न विचारावा की 350 वर्षांपूर्वी महाराजांनी तुम्हाला मला स्वराज्य दिलं, तुम्हाला मला स्वाभिमान दिला, तुम्हाला मला अस्मिता दिली. 350 वर्षात आपण महाराजांना काय दिलं? एक पाऊल उचलूयात. श्रमदान असेल, वर्ड स्प्रेड करणं असेल. आज तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारलात की ज्या राजकीय पक्षात मी काम करतो, अभिमानाने सांगेन की तिथेच दुर्ग भरारी नावाची एक संस्था आहे ज्याचा मी आज उपाध्यक्ष म्हणूनही काम करतो, की जी किल्ले संवर्धनासाठी काम करते ही संस्था. त्यामुळे राजकारणातल्याही काही मोजक्या सुसंस्कृत लोकांचं नक्कीच या बाबींकडे लक्ष आहे. जेव्हा हे जनआंदोलन असेल तेव्हा नक्कीच सरकारला याचा विचार करावा लागेल. पण ती जबाबदारी सरकारवर सोडून देण्यापेक्षा किंवा सरकारच्या नावाने काही बोटं मोडण्यापेक्षा नाही, सगळ्याच गोष्टी सरकारने कराव्यात अशी अपेक्षा ठेवणं चूक आहे. नक्कीच या गोष्टी करता येतील, करण्यासारख्या बाबी आहेत. पुढे आपण जाणार आहोत, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घेऊया. अमोल, मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेतो. पाहत रहा दुसरी बाजू. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबरोबर गप्पा गोष्टी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गप्पा गोष्टी चालू आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे या कलावंताशी, या डॉक्टरशी, या समाजसेवकाशी, या राजनीतीमध्ये आलेल्या, राजकारणात आलेल्या तरुण माणसाशी, समाजकार्य करणाऱ्या माणसाशी. अमोल, अशी कुठली गोष्ट आहे का की ज्याची तुला खंत वाटते की हे मला करायचं होतं, ते राहून गेलं आणि मी आता करणार आहे, किंवा आता नाही करता येणार पण ते राहून गेले, अशी कुठली गोष्ट आहे का? नाही, खरंच प्रामाणिकपणे अशी कुठलीच बाब नाही. कारण माझा कायम एक विश्वास आहे काका की लहानपणी शाळेत वाचलेलं ते वाक्य कायम, मी जो एक प्रसंग सांगितला आयुष्यात घडलेला, त्यानंतर जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही ही एक माझी स्वतःची धारणा आहे. आणि जेव्हा कुठली गोष्ट होणार नाही असं वाटतं तेव्हा मीच स्वतःला सांगतो, अरे तू इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रसंगांमधून उभा राहिलेला आहेस, ही काय बाब आहे, आणखी उभा राहशील. त्यामुळे अशी कुठली गोष्ट राहून गेली असं वाटत नाही. ज्या कुठल्या राहिलेल्या असतील त्या नक्कीच पूर्ण होतील याची खात्री आहे. व्हेरी गुड. तुझ्या पाठोपाठ तुझ्या पावलावर पाऊल टाकून किती माणसं येतील मला माहीत नाही. माझी खात्री आहे की बऱ्यापैकी येतील, कारण तू उत्कृष्ट बोलतोस, तुझा विचार चांगल्या पद्धतीने सुसंस्कारितरित्या पोचवतोस. तुझ्या पाठोपाठ नवोदित कलावंत जे येत आहेत त्यांना तू, आणि
जे तुझ्या पाठोपाठ येऊ की नको अशा विचारात त्यांनाही काय संदेश देशील? खरं तर संदेश देण्यात का खरंच मोठा नाही. नाही आहेस तू, तुझं वय खूप कमी असलं तरी सुद्धा तुझा विचार खूप मोठा आहे आणि तो महत्त्वाचा विचार आहे. मित्र म्हणून मी एवढाच सल्ला देऊ इच्छिन की कलाकार म्हणून आपण जे काही घडतो हे समाजामुळे घडतो, त्यामुळे कलाकार म्हणून आपण नेहमी समाजाला काहीतरी देणं लागतो याचा कायम विचार व्हावा. आणि चेंडू जेव्हा उंच जातो तेव्हा उंच जाणाऱ्या चेंडूनं कायम ही एक भान ठेवावं की जेव्हा आपण खाली येऊ तेव्हा झेलण्यासाठी हात असले पाहिजेत, आपण आपटता कामा नये. ही जर जाणीव प्रत्येकाने कलाकार म्हणून ठेवली, समाजाशी बांधिलकी जर प्रत्येक कलाकारानं ठेवली आणि या क्षेत्रातली ऑलवेज म्हणजे जे क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कायम, तसं कलाक्षेत्रात मला काय म्हणावं असं वाटतं की फेम इज टेम्पररी, युअर क्लास इज परमनंट, सो यू शुड ट्राय फॉर दिस परमनंट क्लास. हा जर असेल तर डेफिनेटली बाकी सगळ्या गोष्टी येत जात राहतील. आणि हे करताना जे मला सुबलदांनी कायम शिकवलं की आभाळाला जरी हात लागले तरी पाय जमिनीवर घट्ट रोवलेले असले पाहिजेत, एवढी गोष्ट असेल तर खूप गोष्टी सोप्या होतील. अरे सुंदर विचारांच्या मुला. आता एक आपण आपल्या वयाला न शोभणारा पण तरी आवश्यक असलेला असा एक या कार्यक्रमाचा भाग म्हणून एक आहे प्रकार, तो खेळ खेळूया. रॅपिड फायर. अवघड नाही आहे काही, तुला तर मुळीच नाही. तुझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग कुठल्या थिएटरला झाला आठवत आहे? शिवाजी मंदिर. शिवाजी मंदिर. म्हण पूर्ण कर, घेणं नाही देणं नाही, फुकट कंदील लावून येणं. तुझं पहिलं नाटक कुठलं? शंभूराजे. पहिला सिनेमा? पहिला सिनेमा लीड म्हणून ऑन ड्युटी 24 तास. अच्छा. पहिल्या सिरियल मधल्या तुझ्या भूमिकेचं नाव आठवते? 4 दिवस सासूसेमध्ये यश कॅरेक्टरचं नाव होतं. तुझा आवडता नट आणि दिग्दर्शक? दिग्दर्शक हेमंत देवधर. बर. कारण आयुष्यातली सगळ्यात मेगा सिरियल जी होती ती त्यांच्या दिग्दर्शनाखाली केली. नट म्हणून मग प्रामाणिकपणे कबूल केली, मला प्रत्येकाचं प्रत्येक गोष्ट आवडते. व्हेरी गुड. मला तुमची करिअरची जी लेंथ आहे ती मला तुमच्यासारखी करिअरची लेंथ करायला आवडेल. मला डॉक्टर काशीनाथ घाणेकरांची फेम आवडेल. मला बच्चन साहेबांसारख्या आयुष्यातल्या सगळ्या चढ उतारानंतरसुद्धा वर येणं आवडेल. मला आमिर खानसारखं परफेक्शन आवडेल. मला रजनीकांतसारख्या कलाकार म्हणूनही मिळणारं देवत्व आवडेल. मला शाहरुख खानसारखं रोमॅन्टिसिझमचा एक शेवटचा शब्द आयडॉल ही गोष्ट आवडेल. त्यामुळे प्रत्येकाचं जे जे चांगलं आहे ते आवडतं. एखादं नाटक पुनरुज्जीवित करायची संधी मिळाली तर कुठलं नाटक करशील? 3 आहेत. अश्रूंची झाली फुले, बर. गारंबीचा बापू आणि गुंतता हृदय. हे बर. कुठल्या गोष्टीचा तुला त्रास होतो अमोल? बऱ्याच गोष्टीचा होत असणार. खूप विचारी माणसांना खूप त्रास असतात, हे तुला वाक्य लक्षातच ठेव. खूप विचार करणारे आणि चांगला विचार करणाऱ्यांना अधिक त्रास भोगावा लागतो. हो. प्रामाणिकपणे इंडस्ट्रीमध्ये आपल्या खोटं वागण्याचा खरं तर मला खूप त्रास होतो की समोरच्या आपल्याला आवडत नसतं सुद्धा ए हाय हाऊ आर यू हे जे असतं याचा खरोखर त्रास होतो की जे आहे ते तोंडावर असायला काय हरकत आहे, का मुखवटे लावून जगायचं? करेक्ट करेक्ट. त्या मुखवटे लावण्याचा त्रास होतो. नाही, ते 24 फूट वेगळे असतात ना, तिथे काय घाला मुखवटे. एनिवे, तुझा आदर्श म्हणजे कोणत्या क्षेत्रात? कुठल्याही क्षेत्रात. नाही, खरं माझा आदर्श एकच आहे काका की आरशात जेव्हा कधी मी उभा राहीन तेव्हा मी माझ्या नजरेला नजर देऊ शकलो पाहिजे. हां, ही गोष्ट मला रोज जमली पाहिजे. हाच माझा आदर्श. व्हेरी गुड. आवडतं सामाजिक कार्य करणारं नेतृत्व? शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे. ओके. राजकीय नेतृत्व? पुन्हा 80च्या दशकाच्या आधीचे शरद पवार साहेब आणि आता शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे. आपल्या दूरदर्शनबद्दल काय सांगशील एका वाक्यात? पहिल्यांदा मुंबईत आलो तेव्हा या टॉवरकडे आपुलकी आणि दूरदर्शनचा टॉवर म्हणून बघायचो. काम केल्यापासून आजतागायत माझं एक हक्काची जागा मुंबईत आहे म्हणून बघतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अमोल, माझ्याकडे शब्द नाही आहेत. तुझ्यासारख्या तरुण लोकांच्याबद्दल मी किती कौतुकाने बोलू, माझ्याकडे शब्द नाही आहेत. इतका तू मला आवडतोस आणि आज आणखीनच आवडायला लागलेला आहेस. सो आय लव्ह यू, आय लव्ह यू.
आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर एव्हरीथिंग यू डू इन युअर करिअर. थँक्यू. एवढ्या व्यापामधून तू वेळ काढून आज या कार्यक्रमासाठी आम्हाला दिलास त्याबद्दल आमच्या दूरदर्शनतर्फे आमच्या निरंजन पाठक हे जे आमचे निर्माते या कार्यक्रमाचे आहेत त्यांच्यातर्फे, आमच्या या सगळ्या तंत्रज्ञांच्यातर्फे आणि माझ्या व्यक्तिशः माझ्यातर्फे तुला मनपूर्वक धन्यवाद देतो.